थँक्यू सो मच प्रथमेश चला जाऊ आता मॅचकडे. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. RAPL 2025 सीझन 4 चौथं पर्व पाहतोय आणि आज काय सुपर खेळ चाललाय. आज खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान आम्हाला एक बाईकची चावी मिळाली. TVS ची बाईक आहे, कोणाची असेल तर चावी घेऊन जायची. प्रतीक शेट्टी आणि प्रतीक सोहानी जॅग्वार किंग्स आणि त्याच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर आपल्याला अनंतम बुल्स अशी मॅच पाहायला मिळते. त्याला जाऊयात मॅचकडे. 6 धावा फळकावरती जोडला गेल्यात. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत आणि फेके करेपर्यंत धाव फळकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली. टोटल 7 या आकडावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. प्रतीक शेट्टी आणि प्रतीक सोहानीची या स्पर्धेमधली मी म्हणेन की बेस्ट जोडी आहे ओपनिंग पेअर्स मध्ये. ओ यावेळेस पहा, ड्राईव्ह केला आणि का बेस्ट म्हणत होतो, पण इथे पंचांचा इशारा. हा बॉल डिरेक्टली गेलाय सीमारेषेच्या बाहेर. विकेट येईल. धक्का क्रमांक पहिला. फळकावरती आपण जर बघितला गेला तर जाऊन पोहोचला गेला 7 या आकड्यावरती. 1 विकेट गमावताना टॉस जिंकला होता. चावी जी आहे ती आम्ही पोहोचवतोय. 7 धावा फळकावरती आहेत. 1 विकेट गमावला गेला शेवटच्या अंतिम चेंडूवरती आणि नवीन बॅटर ओमकार आलेत. ओमकार विश्वकर्मा. पंचांचा इशारा. 9 चेंडू आणि अतिरिक्त धावसंख्या फळकावरती 8. आशिष गोलंदाजीवरती. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचंय पण पाठीमागे क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला ठेवलेत. ठाऊक होतं रिव्हर्स स्वीप खूप जास्त प्रतीक शेट्टी खेळतोय आणि त्याचा समूह आहे. एक धाव मात्र फळकावरती बनवली जाईल आणि आता एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली. टोटल 9 या आकड्यावरती. फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मधले स्पर्धेचं पहिलं अर्धशतक बेन्स कडनं आपल्याला पाहायला मिळाला. लेग समोरती चेंडू. पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावा फळकावरती जोडल्या जातील 10 या आकड्यावरती. ओमकार विश्वकर्मा बॅटिंग करतायत आणि प्रतीक शेट्टीची जोडी. पहिला विकेट आला. प्रतीक सोहानीला माघारी परतावं लागलं होतं. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक पाठीमागे कव्हर्सला. एका सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 11 आकड्यावर जाऊन पोहोचले गेली, ज्यामध्ये प्रतीक शेट्टीने आतापर्यंत 7 धावांचं योगदान दिलं वैयक्तिक आणि ओमकार विश्वकर्माने 1 धाव बनवली. प्रतीक स्ट्रायकर एंडवर. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. नो बॉल आणि त्यानंतर फिल्डिंग एफर्ट्स खूप चांगले पाहायला मिळाले. फेकी करेपर्यंत धावा फळकावरती 9+2 अशा 3 धावा मिळतील आणि 3 धावांच्या मदतीने धावा फळकावरती वाढतायत देखील जाऊन पोहोचला गेल्या 14 आकड्यावरती. आतापर्यंत या षटकामध्ये आशिषचा विचार केला तर 5 चेंडू फेकले, ज्यामध्ये 2च फेअर डिलिव्हरीज आहेत. 3 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 वाईड पाहिलेत आणि 2 नो पाहिलेत आणि 1 वाईड पाहिलाय. चेंडू क्रमांक 3 आहे. आशिष तयार. प्रतीकसाठी हा बॉल. पुन्हा एकदा कव्हर्सला खेळायचा प्रयत्न केलाय. खरं तर प्रतीक जिथे वेगाने धावा बनवतो प्रतीक शेट्टी, त्या सगळे जागा ज्या आहेत त्या तिथे क्षेत्ररक्षक थांबवलेत. मग पॉइंट तुम्हाला दिसेल, कव्हर दिसेल, लॉंग ऑफ दिसेल, लॉंग ऑन दिसेल आणि बॅकवर्ड्स कव्हर लेग. सो प्रतीकसाठी मग मिड विकेट, पण शॉर्ट मिड विकेटचं क्षेत्ररक्षक देखील आहे, ते भेदावं लागेल त्याला. रिव्हर्स स्वीप करायचं आहे. पंचांचा इशारा. वन्स अगेन नो बॉल. 1 सिंगल धाव मिळेल.
आणि एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 17 आकड्यावर. नो +1 अशा 2 धावा 17 17 धावात फळकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 टू गो. इथे ऑन साइडला खेळल्यात मिड विकेटला बॉल निघून जाईल हे सर म्हटलं होतं प्रतीकला. हाच गॅप जो आहे तो क्लिअर करावा लागेल आणि हा पहा चौकार. गॅप कसे हंटिंग करायचे प्रतीकला ठाऊक आहे आणि चौकार पाहायला मिळाला. 21 धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला. हवेत खेळले स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नंतर रनआउटची संधी देखील होती पण डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल 21 आकड्यावरती आहेत. जिथे एक विकेट देखील गमावला गेला. 11.45 रन रेट. ओ इथे पहा शॉट मिड विकेटला. प्रतीकची झेल होती. जीवनदान मिळालं आणि धावा फळकावरती 22 आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00 चे ॲव्हरेजने आता फळकावरती 22 बनवला गेला आणि एक जीवनदान देखील प्रतीकला मिळालाय. मागच्या मॅच मध्ये बघितलं होतं आपण यस्टांवरती चेंडू जाऊन अदळला गेला पण पंचांचा नो बॉल आला होता आणि तदनंतर 50 धावांची ती पारी साकारली आणि मॅचला फिनिश केलेली. त्यामुळे एखाद्या बॅटरला जीवनदान फार महत्त्वाची गोष्ट असते आणि प्रतीक सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे मी म्हणेन की या मॅच मधली फार मोठी चुकी असू शकते. हाफ चान्सेस होते. इनफिल्ड मध्ये ठाऊक आहे फार वेगाने चेंडू येतात. विदिन द सेकंड तुम्हाला रिॲक्ट करावं लागतं पण मॅच जिंकायचे असतील आणि अशा स्टेजवरती त्यावेळेस तुम्हाला हे हाफ चान्सेस फुल मध्ये कन्वर्ट करावेच लागतील. मग तरच तुम्ही विजय तिकडे प्रस्थापित करू शकता. पण सध्या आता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 22. षटक क्रमांक 3 संदीप गडेकर ऑन साइडला खेळले. संदीपचा विपक्षात स्वीप शॉट पहिला चौकार. दुसरा चौकार येईल लगातार. या आधी कॅच सोडली होती आणि आता लगातार 2 चौकार. एक विकेट गमावलेला तदनंतर पार्टनरशिप चांगली ज्यामध्ये आतापर्यंत 23 धावा प्रतीकच्या बॅटमध्ये आपण पाहिलात. लगातार 2 चौकार पाहिलेत आणि रिवर्स स्वीप पुन्हा एकदा खेळायचं होतं. आणखी एक बार लगातार अब की बार प्रतीक के बल्ले से तीसरी बार तीसरा चौकार. प्रतीक शेट्टी मला असं वाटतंय की अर्धशतकीय पारी खेळण्यासाठी तयार झालाय. चौथा आला. यावेळेस लगातार 4 चौकार. वा एकदा जोरदार टाळ्या प्रतीक साठी. अभी तो पार्टी शुरू हुई है. धन्यवाद प्रथमेश. या गाण्याला चेंज करून मी म्हणेन की प्रतीक म्हणतोय अभी तो मेरी इनिंग सुरू हुई है. अजून खूप काही पाहायचं आहे. 38 धावा लगातार 4 चौकार. वैयक्तिक 31-14 मध्ये सुपर नॉक. असं वाटतं की प्रतीक आता एक मोठी पारी खेळण्यासाठी तयार झालाय, सज्ज झाला. ठाऊक आहे या स्पर्धेमध्ये तुम्हाला अशा प्रकारची बॅटिंग करावी लागेल जेव्हा तुम्ही लीग टेबल मध्ये असा प्रत्येक मॅच महत्त्वाची असते आणि प्रत्येक विजय तुमचा महत्वाचा असो. यावेळेस पाचवा लगातार 5वा चौकार. वा 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 सुपर. डाल मैं मार 5 लगातार चौकार आलेत. 6वा देखील येईल का?
या स्पर्धेमध्ये प्रतीक शेट्टी ड्राईव्ह केला आणि 6 चेंडू 6 चौकार आणि गणेश दादा शिंदे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर लगेचच. वा एकदा जोरदार टाळ्या सर्वांना विनंती करेन प्रतीकसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. 6 चेंडू 6 चौकार जोडलेत. सुपर बॅटिंग. खरं तर सुपर बॅटिंग चालू आहे. जॅग्वार किंग्स आता स्कोर विचारणं देखील नाही. त्यांना ठाऊक आहे की स्कोर जितका डोळ्यात पाहिजे ना तितका. 3 षटकांचा समाप्तीनंतर 46. षटक क्रमांक 4. पहिल्या बॉलवरती जर बघितलं गेलं तर 500 रुपये जे आहेत ते प्रतीकला गुगल पे लगेच केलेत. काय फास्ट काम आहे. सत्तेचाळीसावा फलकावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. प्रतीक आता स्ट्रायकर एंड वरती आहेत. मागच्या 6 मध्ये 6 चौकार जोडलेले. रिव्हर्स स्वीप इथे करायचा होता. पंचांचा इशारा येतोय वाईड. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावाच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. धावा फलकावरती 48. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 48 धावा फलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 2. इथे देखील खेळायचा प्रयत्न केलेला आणि आता पंचांचा इशारा येतो. डॉटच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू आला. आता शांत केलं या चेंडूवरती प्रतीकला आणि 48 वरती पारी आता आपण सध्या पाहतो. ज्यामध्ये 39 प्रतीकने बनवल्यात वैयक्तिक. म्हटलं होतं ना मी आधीच की आय थिंक सो मला असं वाटतं की प्रतीक अर्धशतक दाखवेल तुम्हाला. आणखी एक चौकार येतो प्रतीकच्या बॅटमधनं. मागच्या 8 चेंडूंमध्ये 7 चौकार ठोकलेत. 52 धावा फलकावरती जोडला गेला. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. करंट रन रेट कडे जर लक्ष टाकलं गेलं तर 14.86 चा करंट रन रेट आहे आणि अशीच बॅटिंग चालत राहिली तर मग 80+ देखील धावसंख्या जाऊ शकते. मोठं टार्गेट राहील. मग दुसऱ्या इनिंग मध्ये दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करण्याकरिता विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल गोलंदाजांना. या षटकामध्ये आतापर्यंत संदीप शिंदेने षटक 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडू मध्ये जर बघितलं गेलं तर वैयक्तिक आतापर्यंत 1 चौकार 1 वाईड आणि 1 सिंगल म्हणजे 6 धावा खर्च केल्यात. बावन्न धावा फलकावरती आहेत. 1 विकेट गमावताना प्रतीक सोहानी परतले गेले आणि ओमकार विश्वकर्मा आणि प्रतीक शेट्टीची एक बलाढ्य पार्टनरशिप मैदानामध्ये आपण पाहतोय. समोर ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलेला क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत. एका सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढली. धावा फलकावरती 53. ज्यामध्ये प्रतीकच्या 44 धावा आहेत. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल 44 धावांवरती खेळतोय. चार्ज करून खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे अडवतील. फेकी करेपर्यंत 1 सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने 54 धावा फलकावरती जोडला गेलात. 54 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. षटकांचा जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिमचा या षटकातील चेंडू. 1 टू गो. यावेळेस 1 धाव फलकावरती तर बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 14 कंप्लीट झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 55 आणि प्रतीकच्या वैयक्तिक 46. 45 धावा आहेत प्रतीकच्या वैयक्तिक. 45. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. 55 धावा फलकावरती आलेला. सुरुवातीला जर बघितलं तर सुरुवात एवढी दमदार नव्हती पण तिसऱ्या षटकामध्ये ज्या पद्धतीने 6 चेंडूमध्ये 6 चौकार जोडले गेले प्रतीकच्या बॅटमधनं तिकडे मॅचला कलाटणी देखील मिळाली. ट्विस्ट पाहायला मिळालं तिकडे आणि तसाच मदतीने आता धावा फलकावरती 55 रन्स ऑन दी बोर्ड. 55 धावा फलकावरती आहेत. स्पर्धेमध्ये बेन्स दुसरं आणि टोटल तिसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? कालच्या दिवसामध्ये आपण वुमन्स कडनं पाहिलं होतं. एक अर्धशतक जोडलं होतं प्रीती शिंदेच्या बॅटमधनं आणि मागच्या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर अनिश शेट्टीने
अर्धशतक जोडलेला. पहिला बॉल बॅकफुटला गेलेत. गॅप क्लिअर करताना 49 धावा प्रतीकच्या वैयक्तिक. 49 धावांवरती खेळतोय आणि टोटल धावा 59 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलात. 21 चेंडू मध्ये 49 धावा फलकावरती. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. आणखी एक अर्धशतक बनेल का आता पाहावं लागेल. गोलंदाज यार. ओ इकडे जर बघितलं गेलं तर आता रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकर एंडला धोका आहे, धोका आहे. विकेट गमावं लागेल. ओमकार विश्वकर्मा माघारी परततील. आणि आता पार्टनरशिप ब्रेक देखील झाली आहे. विकेट क्रमांक दुसरा मैदानाचा बाहेर 59 आकड्यावरती परतला गेला. षटक क्रमांक 5 व शेवटचा अंतिमचा. आणि आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 3 लेग समोरती ठेवलेला. पंच वळतील. पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 60. ओ पुढचा बॉल इथे आता प्रतीकची बॅट आता हवेमध्ये येईल. बॅट उंच करून दाखवायची प्रतीक. अर्धशतक कंप्लीट. व्हॉट अ ग्रेट नॉक. जबरदस्त पारी. नो नाहीया. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. चौसष्ट धावा फळकावरती जोडला. तर अर्धशतक आपण प्रतीकचं पाहिलं. 53 धावांवरती खेळतोय आणि हे दुसरं अर्धशतक मेन्स कडनं आपण पाहतोय. याआधी अनिल शेट्टीला पाहिलं. आता प्रतीकच्या बॅट मधनं आणखी एक चौकार. दमदार चौकार. 4. दुनिया को खुद से अलग करके रख लूंगा. आणि चेंडू क्रमांक 5 घेऊन रोहित देवाडिका. कालच्या दिवसामध्ये रोहितच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन आपण पाहिलेलं. पण आज या मॅच मध्ये खेळताना तितके आक्रमक नाही दिसलेले. 3 चौकार आल्यात रोहितच्या विपक्षामध्ये. एक वाईड चेंडू हाताळला आणि एक विकेट आला रनआउटच्या माध्यमातून. अजून देखील 2 चेंडू फेकायचे आहेत. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला चौकार, मग रनआउट, मग वाईड आणि 2 चौकार. टोटल 4 चेंडू झालेत. बॉल तयार. 5व्या क्रमांकाचा बॉल आणि हिट विकेट. फलंदाज बाद. प्रतीकला माघारी परतावं लागेल. पण एक मोठी पारी खेळून प्रतीक माघारी परततोय आणि जसा प्रतीक मैदानाच्या बाहेर येईल एकदा जोरदार टाळ्या. सुपर खेळ हा पहा तुमच्या टीव्ही स्क्रीन वरती. 57 धावा फलकावरती बनवला. ज्यामध्ये टोटल 12 चौकार जोडले प्रतीकने आणि ज्यामध्ये 6 लगातार 6 चौकार जोडले होते 6 चेंडू मध्ये. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नवीन बॅटर रोहन पाटील. स्ट्रायकर एंड वरती आपण रोहनला पाहणार आहोत.
शेवटचा अंतिम चेंडू फेस करण्याकरिता आला. 68 धावा फलकावरती जोडलात. 70+ या 70च्या आतमध्ये स्कोर दिसेल पाहावं लागेल. गणेश दादांच्या माध्यमातून देखील प्रतीकला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते गुगल पे पोहोचलाय. गोलंदाज तयार होतोय. इथे पंचांचा इशारा नो बॉल आहे आणि त्याच्यावरती एक धाव कंप्लीट देखील केली आहे. नो +1. 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने धावा फलकावरती वैश्विक जाऊन पोहोचला 70 धावा. एंटरटेनमेंटचे आपण फ्युचर वैश्विकला पाहतोय. सत्तर धावात. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला खेळले. पंचांचा इशारा. आणखी एक नो बॉल आणि तिकडे रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील गमावला गेला. काउंट झाला. चेंडू चला खेळ समाप्त झाला पहिल्या डावाचा आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती टोटल 72. 72 धावा आहेत आणि 73 धावांचा वन असेल. चला नेक्स्ट मॅच माइटी बायसॉन्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला चीता चार्जर्स. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यापर्यंत जोडलेत. माइटी बायसॉन्स कडनं गणेश दादांना आपण पाहतोय आणि चीता चार्जर्स संघाकडनं आपण कॅप्टन पाहतोय पियुष. आणि करूयात लगेच टॉस. चार्जर्स कडनं टेल असा कॉल आहे आणि हेड पाहायला मिळेल. अर्थात नाणेफेकीचं कौल जिंकलंय. डिसाइड बॉल फर्स्ट. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना दिवस शुभेच्छा. नाणेफेकीचं कौल जिंकलंय माइटी बायसॉन्स आणि नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर सर्वप्रथम तर जर बघितलं गेलं तर डिसाइड केलंय बॉलिंग इन्व्हाइट केलं जाईल चीता चार्जर्सला बॅटिंग करण्याकरिता. फलकावरती धावा जर बघितला गेला तर टोटल बनवला गेला 72. 72 आणि 73. 73 धावांचा वन आहे आणि हे 73 धावांचा वन पार करण्याकरिता आता सलामीच्या बॅटर्स ओपनिंग प्लेयर्स फार जास्त इम्पॅक्ट करेल या मॅच मध्ये. ओपनिंग मध्ये जर बघितलं गेलं तर मी म्हणेन की सुरुवात दमदार झाली. ओपनिंग प्लेयर्सने धावा भरभरून बनवला तर मग 73 पर्यंत पोहोचता येईल. अदरवाइज विकेट मिळाले. मॅच पूर्णपणे एकतर्फी. आणि आता बॅटिंग करण्याकरिता अनंतम ग्रिझलीजला आपण पाहतोय. 2 ओपनिंग प्लेयर्सचे बॅटर. सलामीची पारंपरिक आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल. एका बाजूने आपण पाहतोय टॉम उर्फ संदीप गडेकर आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय सुमित राजे. अनुभवी दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये. टॉमचा विपक्षामध्ये 6 चौकार आलेले. आता त्या 6 चौकारांची परतफेड टॉम आपल्या बॅट मधनं करेल का. संदीप गडेकरला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती आणि सुमित राजे अशी जोडी आहे. आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन प्रतीक शेट्टीलाच पाहायला मिळतोय. पहिला बॉल पहिला चेंडूवरती जर बघितलं गेलं तर सरळ खेळलेत आणि डाऊन दी ग्राउंड बॉल निघून जाईल सीमा रेषा बाहेर. प्रतीकच्या विपक्षामध्ये हा टॉमचा पहिला हल्ला. पहिला 4. मदतीनं खातं उघडलं गेलं. धावसंख्या फलकावरती 4 या आकड्यावर. एका चेंडूचा खेळ समाप्त. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण मध्ये थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळेल पण एकच जवळ एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 5 आकड्यावर जाऊन पोहोचतात. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. रनचेसचा जर विचार केला तर 72 धावा फलकावरती जोडलेल्या. 73 73चं टार्गेट आहे ज्यामध्ये आतापर्यंत 5 धावा जोडल्या गेल्यात. सुमित राजे पंचांचा इशारा नो बॉल. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने 6 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर सुमितला पाहतो आपण बॅटिंग वरती.
रिव्हर्सिप करायचंय गॅप मध्ये बॉल आणि सुमीच्या बॅट मधनं देखील चौकाराने खातं उघडलं. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार आला आणि 10 धावा फलकावरती जोडला गेला उग्या 3 चेंडूवरती. जशा सस उत्तर. हो रिव्हर्सिप इथे देखील करायचं होतं पण आता जर बघितलं गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावेच्या मदतीनं पंचांचा इशारा आला की डेलिब्रेटच्या माध्यमातून धाव नसणार आहे. बॅटरचे ऍक्शन नाही झाले त्यामुळे डॉट बॉल. निधाव चेंडू आला. स्वीप करायचं होतं पायावरती चेंडू पण पंचांचा इशारा. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव येईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 11 आकडावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 73 73चा पाठलाग चालू. प्रतीक शेट्टी गोलंदाजीवरती पाहतोय. बॅटिंग वरती तर अर्धशतक पाहिलं होतं. हो खोलवा टप्प्याचा बॉल हलक्या गतीने फक्त दिशा दिली आणि त्यानंतर मिसफिल्डच्या जोरावरती धावा 4 मिळतील. घर फिरले की घराचे वासे फिरतात आणि इकडे चौकार. पंधरा आकडावर जाऊन पोहोचला गेला. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. आता 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. प्रतीकच्या विपक्षात 15 धावा आलात आणि अशाच पद्धतीने धावा फलकावरती जोडायच्या आहेत. अनंतम ग्रिझलीजला तरच 5 बनेल. कोणताच टोटल मोठा नसतो. चेस डाऊन करता आलं तर अशा प्रकारे काहीतरी चेस करावं लागेल आणि आणखी एक चौकार आणि चौकाराच्या मदतीने पहिल्या षटकामध्ये टोटल 19 धावा फलकावरती जोडला. सुपर बॅटिंग अनंतम ग्रिझलीज कडनं. समाप्त झालं आणि सुपर बॅटिंग पाहायला मिळते अनंतम ग्रिझलीज कडनं. ज्यामध्ये जर बघितलं गेलं तर संदीप गडेकरला पाहतोय उर्फ टॉमला पाहतोय ज्याने 5 धावा. पण सुमेध राजे थांबणार ते कसले. 12 धावा फलकावरती त्याने बनवला. त्यावेळेस 1 धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 73चा रन चेस. 73 धावांचा पाठलाग करताना धावा फलकावरती आपण पाहतोय 20 आकड्यावरती. सो येणारे 23 मध्ये 53 धावा फलकावरती बनवायच्यात. म्हटलं होतं ना की ओपनिंग पेअर्स वरती खूप काही डिपेंड आहे. ओपनिंग पेअर्सने जर धावा चांगल्या पद्धतीने बनवल्या जशा सुशी बॅटिंग केली तर मॅच ही बनवू शकते. कोणताच टार्गेट मोठं नाहीये. फक्त चेस करता आलं पाहिजे योग्य पद्धतीने. यावेळेस पंचांचा इशारा. डॉट बॉलची समाप्ती आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती जर बघितला गेला धावा फलकावरती 20 आकड्यावरती निधाव चेंडू आला होता. रिव्हर्सिप अटेम्प्ट करायचा होता. पंचांचा इशारा. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये 21 आकड्यावरती. पॉवर प्ले मध्ये 19 धावा आलेल्या आणि आता पॉवर प्लेचं षटक जसं समाप्त झालं मागच्या 3 चेंडूवरती 2 धावा आल्या ज्यामध्ये एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा आहे. गोलंदाज यार एक शाखावरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिसफील्ड पुन्हा एकदा पाहायला मिळेल
आणखी मिसमिलच्या जोरावरती 4 धावा. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 20 मध्ये 48 धावा. प्रथमेश असं वाटतं की हा टार्गेट देखील ही मॅच देखील जवळ जाऊ शकते. एक धाव फळकावरती बनवली गेली आणि एका धाव मदतीने धावसंख्या फळकावरती 26 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू आहे. प्रतीक सोहाडीला ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केलेला. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 73 धावांचा पाठलाग करताना धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल 27 आकड्यावर. एकोणतीसावा फळकावरती अमरला पाहतोय गोलंदाजी करताना. लेग समोरती चेंडू होता. पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धावाडी अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. 1 ने जाऊन पोहोचली गेली 30 आकड्यावर. रिव्हर्स स्वीप केलेत पण आता यावर क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात आणि विकेट गमवावा लागेल फलंदाजीकडनं. सुमेध राजे ज्याचा बॅट मधनं खूप साऱ्या धावा येत होत्या तो बॅटर आता माघारी परततोय. आजकडे वळूयात. नवीन बॅटर सायकर 9 सेकंड वरती आहे. खेळायचा प्रयत्न केलेला प्रतीक तिकडे अडवती चेंडूला आणि फेकी करेपर्यंत धावा फळकावरती टोटल बनवला गेला 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतात. धावा फळकावरती जोडल्या गेल्या. 32-32. केतन आलेत नवीन बॅटर. हवेत खेळले होते. क्षेत्ररक्षक तर पोहोचले नाही तिथपर्यंत पण एक सिंगल नक्कीच पोहोचेल आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती 33-33 आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती 13 मध्ये 40 धावा फळकावरती बनवायच्यात. मोठं टार्गेट आहे. मोठं इक्वेशन आहे पण पूर्ण करण्याची जिद्द देखील असली पाहिजे तर पूर्ण होऊ शकतं. विजयाकरिता जर इक्वेशन बघितलं गेलं तर 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये धावा फळकावरती जोडायच्या आहेत. 40 नो बॉल पंचांचा इशारा आला आणि तिकडे एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल धाव म्हणजे टोटल 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतात. धावा फळकावरती जोडला गेला 35.
पुढचा बॉल गॅप मध्ये खेळण्यात इन टू दी गॅप बॉन्ड लाईन क्लिअर चौकार. षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 39 आकड्यावर 12 मध्ये बनवायचा 17.00 चे ॲव्हरेजने धावा 34. पण षटक क्रमांक 4 महत्वाचं या षटकामध्ये मिनिमम 17 धावा देखील 17 धावा बनवणं गरजेचं. मिनिमम 17 धावा पण 17 प्लस जितक्या जास्त येतील तेवढा फायदा होऊ शकतं. अनंतम ग्रिझलीजला गोलंदाजीवरती गोलंदाज तेजस युवा गोलंदाज आहे. तेजसला आणलं गेलंय. डावकुराचा बॅट सेकंड एंड वरती आपण पाहता. आता दोन्ही एंडने बॅटिंग करणं गरजेचं आहे. ऑफ समजा बाहेर चेंडू पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. देखील धावा फळकावरती जोडला गेला 40 आकड्यावर. पुढचा बॉल हवेत आणि तदनंतर विकेट मिळेल. धक्का बसताना दुसऱ्या क्रमांकाचा फळकावरती आहेत आणि आता विजयाकरिता 11 चेंडू 33 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू वाईड आला मग त्यानंतर विकेट पाहायला मिळाला आणि आता चेंडू क्रमांक दुसरा तेजस तयार. रोहित देवाडी का नवीन बॅटर आपण पाहतोय क्रमांक 4 वरती आलेत आणि रोहितला आता सेट होण्याकरिता जास्त वेळ नाहीये. इक्वेशनच तसं आहे 11 मध्ये 33 धावा फळकावरती बनवायचा. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 3 च्या ॲव्हरेजने धावा फळकावरती बनवाव्या लागतील. गोलंदाज तयार. रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट करायचं होतं पण बॅट वरती चेंडू आला नाही आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर निदाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 40 आकड्यावरती. बघा येणाऱ्या बघा तुम्हाला येणाऱ्या पुढच्या 3 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट करावं लागेल. 17 मिनिटांचा वेळ झाला. चला वेळ वाचवा. ओ नो बॉल इकडे नो बॉल आहे आणि नो वरती 4 आर पार सीमा पार चौकार. जोडला गेला 45 45 9 मध्ये अजून 28 बनवायचे. 45 जावा 9 28 बॅकफुटला गेलेत. खेळायचा प्रयत्न केला आणखी एक दमदार आणखी एक चौकार. थँक्यू सो मच जिजे. थँक्यू सो मच जिजे. 49 49 स्कोर आहे. चेक करतायत आमचे स्कोर. डेफिनेटली 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे.
53 धावा आहेत फलकावरती. संदीप दादांचं माइंड खूप शार्प आहे. कॅल्क्युलेशन त्यांच्या मनामध्ये चालू होतं आणि होत राहतं असं की संपूर्ण दिवस आमचा स्कोरर जे आहेत 8 मध्ये 20 धावा फलकावरती बनवायचे आहेत. 53 धावा फलकावरती आहेत. शेवटचे या षटकातील 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. मॅच क्लोज जाईल पण इकडे विकेट विकेट दांडी 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 गोल. झालं धावा फलकावरती 53 आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला सेकंड वरती आदित्य. शेवटचा या षटकातील अंतिम चेंडू स्वीप केलाय क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. अडवतील चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने आणि त्याच दरम्यान एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. आणि आता विजयाकरिता 6 चेंडू 19 6 मध्ये बनवायचे आहेत. 19 टार्गेट दिलं होतं आणि 73 धावांचं आव्हान पार करताना धावा फलकावरती आतापर्यंत जर बघितलं गेलं तर 54 बनवलात. सो विजयाकरिता अजून 19 धावा बनवायचे आणि आता चेंडूचा खेळ बाकी राहतोय 6. संदीप गडेकर 9 मध्ये 18 धावा बनवल्यात. आदित्य जाधव नुकतेच आले जाणे एका चेंडूमध्ये 1 धाव फलकावरती बनवली. पण आता डबल सिंगल्स नव्हे तर आता चौकारामध्येच डील करावे लागेल. लेग स्टंप वरती खेळलेत आणि तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाईल सीमा पार चौकार. पुढचा बॉल पण यावेळेस टोला लागला वरती लागला बॅटचा आणि त्यानंतर विकेट डाऊन. फलंदाज बाद. आज पाहायला मिळते 4 मध्ये 5 मध्ये 14 हव्यात. पहिला 9 चेंडू होता. करेक्शन करा. 5 मध्ये 14 हव्यात. इथे डॉट बॉल आला आणि आता 4 मध्ये 14 बनवायच्यात. चार चेंडू 14 धावांची गरज आहे. सार्थक राणेल आपण गोलंदाजीवरती पाहतोय. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न केला. बॉल बॉल लाईनच्या बाहेर चौकार. 4 63 धावा 3 मध्ये 10 अजून बनवायच्यात. मॅच रंगतीये.
3 चेंडू 10ची गरज आहे. 63 धावा फलकावरती पाहतोय का मॅच रंगली. अनंतम ग्रिझलीज सुपर बॅटिंग पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये बॅटिंग आलेले तशी इथे पाहायला मिळेल. एक धाव बनवले आणि एका धावीवरती थांबवलंय. स्वतः 2 मध्ये 9 धावांची गरज आहे. 2 चेंडू 2 चौकार जरी मारले तर मॅच टाय होणार आणि एखादी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आली तर मग मॅच जिंकता येईल. पण इथे जर बघितलं गेलं तर एक धाव फलकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने आता मॅच थोडीशी दूर जाताना पाहायला मिळते. एक चेंडू आणि विजयाकरिता 8 धावेची गरज. आणि पुढचा जर बघितलं गेलं तर एक धाव मिळेल आणि मॅच फिनिश होताना पाहायला मिळते. विजय प्रस्थापित करताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अनंतम ग्रिझलीज आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण संघ पाहत होतोय तो म्हणजे जॅग्वार किंग्स आणि जिथे 72 धावा फलकावरती जोडल्या.